देशाचा हिरो संजय कुमार सिंह मुलांना ऑलिम्पिक पर्यंत नेणारं आर्चरी सेंटर उभं करायला नवी मुंबईत येतो. पण त्यांना काय मिळतं? क्रीडांगण नाही तर राजकीय रणांगण. एका गटाला रविवारी क्रिकेट खेळायचंय म्हणून विरोध असताना दुसरीकडे शेजारचं मैदान मात्र स्थानिक दादानं भाड्यानं दिलं. तिथं काहीच अडचण नाहीये, पण दोन राजकीय प्रतिस्पर्धांमध्ये चाललेल्या वैरभूमीमुळे हा प्रकल्प अगदी नैसर्गिकरित्या कट कारस्थानाचा भाग बनला. या प्रकल्पाचा ठेकेदार तुझा माणूस की माझा माणूस या खेळातच देशाच्या चॅम्पियनची स्वप्न अगदी चिरडली जात आहेत. एकंदरीतच संजीव कुमार सिंह बाण सोडणार होते भविष्याच्या दिशेने, पण इथल्या लोकांनी आधीच राजकारणाचे, क्रिकेटचे आणि दादागिरीचे बाण एकमेकांवर डागत हा प्रकल्पच बंद केला. त्यामुळे आता प्रश्न एवढाच आहे की हे ऑलिम्पिकचं स्वप्न कोण उभारणार, जेव्हा इथं मैदानच कटकारस्थानात ठरवलंय. देशाचे चॅम्पियन नवी मुंबईला स्पोर्ट हब करायला येतात खरे, पण शहरातल्या विभागीय राजकारणात ते इतके अडकले की यामुळे मुलांचं भविष्य धोक्यात आलंय. काहींच्या राजकीय मतभेदांनी तर नवी मुंबईमध्ये येणाऱ्या धनुर्धरी क्रीडा विद्येचं राष्ट्रीय पातळीचं सेंटर अद्याप अपूर्णच आहे. नवी मुंबईमध्ये नगरसेवक नसताना अडथळा आलेला हा प्रकल्प नक्की कोणता आहे आणि याची पार्श्वभूमी काय आहे? चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी रेणुका. माझ्या एक विचार या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. भारतामध्ये आर्चरी हा केवळ प्राचीन वारसाच नाही, तर आजच्या काळातला जलद गतीने उंचावत चाललेला आंतरराष्ट्रीय मानांकनाचा खेळ आहे. भारतीय धनुर्धर सतत जागतिक स्पर्धांमध्ये चमकत आहेत. वर्ल्ड कप, एशियन गेम्स, ऑलिम्पिक्स सर्वत्र देशाचं नाव उजळवत आहेत. पण या यशामागे खारीचा वाटा आहे तो गुणी आणि कर्तबगार खेळाडूंचा. पण दर्जेदार आर्चरी सुविधांची कमतरता अद्यापही जाणवते. आर्चरीसाठी सुरक्षित ओपन रेंज, शांत वातावरण, योग्य अंतराची मोजमाप आणि तांत्रिक मार्गदर्शनाची व्यवस्था ही सगळी तत्व मिळाली तर मुलं आणि तरुण शहर न सोडता जागतिक दर्जाचं प्रशिक्षण इथंच घेऊ शकतात. म्हणूनच जेव्हा नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्चरी सेंटर उभारण्याची कल्पना पुढे आली, तेव्हा ती फक्त एक कल्पना नव्हती, तर ती भविष्यातील पदक विजेत्यांचा पाया उभारण्याची सुवर्ण संधीच नवी मुंबईकरांकडे होती. सानपाड्यातील प्रस्तावित आर्चरी सेंटर, ज्यामुळे नवी मुंबईतील मुलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रशिक्षण मिळू शकलं असतं, पण ते आजही स्थगित अवस्थेत आहे. आणि या थांबलेल्या प्रकल्पामागचं खरं कारण नेमकं काय आहे याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये. यावर जाहीर बोललं जातं ते एक आहे, रेकॉर्डवर आहे ते दुसरं आहे, आणि स्थानिकांमध्ये जी चर्चा होते ती बाब तिसरीच आहे. आता या केंद्रासाठी सानपाडा येथील डी.व्ही. पाटील मैदानच का निवडलं गेलं, तर युवा उद्देश विकास अभियान यांच्या सर्वेनुसार डी.व्ही. पाटील मैदान हे आकाराने तुलनेने लहान असल्यामुळे तिथे क्रिकेट किंवा फुटबॉल सारखे मोठ्या जागेची मागणी असणारे खेळ हे नैसर्गिकरित्या शक्य नाहीयेत. मैदानाचा उपयोग हा अगदी मर्यादित आहे. ओपन रेंजसाठी योग्य मोकळं मैदान आहे, वापरता येईल असं ओपन लॉन आहे, आणि खेळाडूंसाठी सुरक्षित आणि शांत जागाही आहे. यामुळे आर्चरी सारख्या कौशल्यधारी खेळासाठी हा परिसर नैसर्गिकरित्याच अगदी योग्य आहे. जुईनगर रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ असल्यामुळे याचा थेट लाभ नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना मिळतो. वाशी, नेरूळ, ऐरोली अशा कुठल्याही भागातील विद्यार्थी हे सहज रेल्वेने इथं ये जा करू शकतात. यामुळे पालकांवरचा प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्हीही वाचतील. थोडक्यात काय, तर या मैदानाचा सध्याचा उपयोग हा कमी असून त्याची स्थानिकता, उपलब्धता आणि सुरक्षित पोहोच ही आर्चरी सारख्या तंत्रधारी खेळासाठी अतिशय उपयुक्त आणि फायद्याची आहे. या सर्व गोष्टींचं भान ठेवूनच राष्ट्रीय चॅम्पियन संजीव कुमार सिंह यांनी ही जागा खरं तर सुचवली होती, पण तरीही हा प्रकल्प अंतर्गत राजकारणामुळे थांबला. आता अधिकृत स्तरावर सांगितलं जातं की या विरोधाचा केंद्रबिंदू म्हणजे डी.व्ही. पाटील मैदानाचा वापर. काही गटांना या मैदानाची वेगवेगळी गरज होती, जसं की रविवारी क्रिकेट आणि नवरात्रीचा कार्यक्रम. पण हे कारण प्रकल्प थांबेल इतकंही गंभीर मुळीच नाहीये. आता हे सगळं प्रकरण दोन व्यक्तींच्या नावाभोवती फिरतं. ही दोन व्यक्ती दोन भिन्न भूमिकांमध्ये दिसतात. एक म्हणजे सोमनाथ वासकर, हे स्थानिक माजी नगरसेवक आहेत. ते पूर्वी उभाटा गटात होते, पण आता शिंदेच्या शिवसेनेत आहेत. आणि दुसरं नाव म्हणजे भावेश गुरुनाथ पाटील, जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत.
दोघेही तसे सांडपाड्यामध्ये अगदी प्रभावी आहेत आणि दोघांच्या भूमिकांभोवती या प्रकल्पाची टाइमलाईन फिरताना दिसते. परंतु हा प्रकल्प थांबण्याचं कारण कोणाच्याही वैयक्तिक भूमिकेवर दोषारोप न करता त्यावर अजूनही तपास होण्याची नितांत गरज आहे. आता यातला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या टेंडरचा ठेकेदार तुझा माणूस आहे की माझा माणूस आहे या भोवतीच अद्यापही फिरतोय. पण लक्षात घेण्याची बाब म्हणजे विरोध टेंडर पूर्वी नव्हे तर टेंडर पूर्ण झाल्यानंतर येऊ लागला. तसं तर हे मैदान सगळ्यांनाच माहिती होतं, पण मग विरोध आधी का दाखल झाला नाही हाही प्रश्न अनुत्तरितच आहे. टेंडर नंतरचा पहिला विरोध हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पूर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या अध्यक्षतेखाली मैदान बचाव अशी एक स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. मात्र त्यामध्ये कमी स्वाक्षऱ्या आल्यानं हा विरोध इथंच गणला. आता या विरोधाचं मूळ कारण होतं ते म्हणजे हे मैदान क्रिकेट खेळायला वापरलं जातं, परंतु रस्ता ओलांडताच इथे झाशीची राणी मैदान आहे जे नवी मुंबई महानगरपालिकेने क्रिकेट आणि फुटबॉल साठी विकसित केलेलं आहे. पण तिथे मात्र स्थानिक गुंड हफ्ते आणि भाडं घेत असल्याची चर्चा आहे आणि नवरात्रीसाठी ही जागा राखीव देखील ठेवलेली आहे. पण मग विरोध नक्की कसला तर त्याचं मुख्य कारण आहे ठेकेदार. आता या प्रकल्पाचा ठेकेदार म्हणजे सोमनाथ वासकर यांचे राजकीय विरोधक भावेश पाटील. सांडपाड्यात तसं दोघांमध्येही राजकीय वाद वारंवार पाहायला मिळतात आणि मी तुला सोडणार नाही, कायमचा संपवणार असे सूरही यातून उमटताना दिसले. आणि तेवढ्यात एक बातमी समोर आली ती म्हणजे मिंदे यांच्या बगलबच्च्यानं पालिकेला गंडवलं. आता या बातमीनुसार ठेकेदारांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र जमा करून काम मिळवलं. त्यानुसार गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी सोमनाथ वासकर यांनी केली होती. पण महापालिकेला दिलेल्या स्पष्टीकरणात भावेश पाटील यांनी सांगितलं की ते महाराष्ट्राबाहेर होते आणि त्यांच्या अनुपस्थितीत हे टेंडर कर्मचारी निविदा भरत होते. खोट्या प्रमाणपत्राबद्दल त्यांना माहितीच नव्हतं असंही त्यांनी सांगितलं. स्थानिक सूत्रांनुसार भावेश पाटील यांनी वासकर यांच्या संबंधित 2 अतिक्रमणांवर कारवाई केल्यामुळं बदला म्हणून खोटं प्रमाणपत्र ठेकेदारांच्या मदतीनं जमा झाल्याची चर्चाही कुठेतरी रंगताना दिसली. आता यामध्ये किती तथ्य आहे हे वेळच सांगेल. अखेर वाद निवळला आणि भावेश पाटील यांच्यावर महापालिकेने कारवाई करून प्रकल्प पुन्हा निविदेत आणला. पण निविदा पूर्ण होताच विरोध पुन्हा सुरू झाला. पण मग आता माझा प्रश्न आहे की जर मैदानामुळे विरोध होतोय तर मग निविदा पूर्ण होण्याची वाट का पाहिली गेली? तर यामागे पुन्हा एकदा ठेकेदार तुझा माणूस की माझा माणूस याच राजकारणात हा प्रकल्प अडकला होता का? तर यावर चर्चा अशी आहे की आधी गणलेला विरोध यावेळी पुन्हा होऊ नये म्हणून स्थानिक क्रिकेट टीम आणि नवरात्री उत्सव मंडळ यांच्या सहाय्याने मोठा विरोध उभा करण्यात आला. सध्याची स्थिती अशी आहे की डी.व्ही. पाटील मैदानाऐवजी बाबू गेनू मैदान इथं आर्चरी करावा असा प्रस्ताव महापालिकेकडे गेला. पण बाबू गेनू मैदानावर वर्षभरात 30 ते 35 कार्यक्रम होतात, त्यामुळे आर्चरी उभारण्यासाठीचा खरा विरोध हा या मैदानासाठी व्हायला हवा. पण विरोध मात्र डी.व्ही. पाटील मैदानाला काय होतोय? बरं, त्याहूनही महत्वाचं म्हणजे सांडपाड्यातील मोठ्या कार्यक्रमांचं मुख्य केंद्रबिंदू असलेला हे बाबूगेनू मैदान पर्याय म्हणून सुचवलं जात आहे. आता ही बाबही थोडी विचित्रच आहे. त्यामुळे प्रश्न आहे की नवी मुंबई महानगरपालिकेने खरेच दोन्ही मैदानांच्या कार्यक्रम कॅलेंडरची तुलना करून हा निर्णय घेतलाय का, की पडद्याआडून एखाद्या पालिका अधिकाऱ्यामार्फत विशिष्ट गटाकडून एखादी निवडणुका आधीची राजकीय स्क्रिप्ट लिहिली जाते? यावरही थोडा विचार व्हायला हवा. मैदानावरून असलेला विरोध हा खरा इथेच पाहायला मिळतो. 2 राजकारणी, एक सुडाचं राजकारण, मुलांचं भविष्य, शहराची प्रगती आणि सत्य. महापालिका आयुक्त, शहर अभियंता आणि क्रीडा विभाग प्रमुख हे सर्व या विषयाकडे कशा प्रकारे पाहतात आणि कशा प्रकारे हाताळतात की हा प्रकल्प असाच वाऱ्यावर सोडणार हे आता येणारा काळच सांगेल. पण यावर माझा विचार काय आहे माहितीये, जेव्हा राजकारणी लोक आपापसात भिडतात तेव्हा राजकारण असो किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न असो किंवा जुना तणाव असो, त्याची किंमत मात्र अगदी तिसऱ्याला चुकवावी लागते आणि यामध्ये आपण जनता जनार्दन भरडले जातो. सांडपाड्यातील आर्चरी सेंटरही याचंच उदाहरण आहे. विरोध, आरोप, तांत्रिक चुका आणि राजकीय मतभेद यांच्यामुळे खरं तर नुकसान होत आहे ते नवी मुंबईच्या मुलांचं आणि त्यांच्या संधीचं आणि भविष्यातल्या स्वप्नांचं. म्हणजेच काय तर मोठे हत्ती लढतात आणि त्रास मात्र गवताला होतो. मित्रांनो, फक्त नवी मुंबईच नाही तर राज्यातल्या अनेक घटनांमध्ये पडद्याच्या आड नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी माझ्या एक विचार या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.